बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची ठाण्यात बैठक होणार आहे। दसरा मेळावा, येणाऱ्या सर्व निवडणुका आणि सध्या घोषित झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांवर या बैठकीत चर्चा होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे। दादरच्या सावरकर सभागृहात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। मनसेचे प्रमुख पदाधिकारी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला। अहमदनगरमध्ये यावेळी पुन्हा 91 सालची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे। लोकसभेसाठी विखे विरुद्ध गडाख अशी लढत होण्याची चिन्ह आहेत। गडाखाने निवडणूक लढवली तर आनंदच असल्याचं सुजय विखेंनी म्हटलंय। बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या सावरगावमध्ये भाजप खासदार प्रीतम मुंडे यांचा ताफा मराठा तरुणांनी अडवल्याचं समोर आलं। आरक्षणाबद्दल भूमिका जाहीर करा, नाहीतर तुम्हाला बीड जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा देण्यात आला। धनगरांना आरक्षण मिळत नाही याला बारामतीचे पवार कारणीभूत असल्याची टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे। पवारांनी आपल्या समाजाचा घात केला असा आरोप पडळकरांनी केला। गोपीचंद पडळकर यांच्या हेलिकॉप्टरचं खेडमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। खेड दौऱ्यावर जात असताना गोपीचंद पडळकर यांचं हेलिकॉप्टर भरकटलं। अचानक वादळी वारा आणि पावसाला सुरुवात झाल्यानं हेलिकॉप्टर भरकटलं। उद्धव ठाकरेंना धक्क्यांची सवय लागली आहे, मात्र धक्के का बसतायत याचा विचार त्यांनी करायला हवा अशा शब्दात नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंना टोला लगावलाय। ठाणे कल्याणच्या जागेवर आमचाच विजय होईल असाही दावा त्यांना केला। पाथर्डी तालुक्यातल्या मोहटा देवीच्या उत्सवानिमित्त जोरदार पोस्टरबाजी करण्यात येते। यात खासदार सुजय विखे पाटील आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या पोस्टरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। अवैध वाळू विक्रीला कठोरपणे पायबंद घालावा, नव्या वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले। अकोला जिल्ह्यातल्या वाळू डेपो 1 महिन्याच्या मुदतीत सुरू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। आदिवासी, टोकरे, कोळी यासह विविध जमातींना जात प्रमाणपत्र सुरळीतपणे कुठल्याही अटीशिवाय मिळावं, प्रमुख मागणीसाठी जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करण्यात येते। उपोषणाच्या 8व्या दिवशी काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी भेट देत त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली। राज्यात यंदा पाऊस कमी असला तरी रब्बीच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचा दावा कृषी विभागाने केलाय। पाऊस कमी असला तरी शेतकऱ्यांच्या शेतीतल्या विहिरी भरलेल्या असल्याचा अजब दावा कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी केला। अजित पवारांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी मीरा बोरवणकर यांचं प्रकरण समोर आणलं गेलं असावं, तसंच सरकारला वाटलं तर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलं। काही ठेकेदारांच्या हाती महाराष्ट्र देऊन आरक्षण रद्द करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदेंनी सत्ताधाऱ्यांवर केला। पंढरपुरात काँग्रेसची आढावा बैठक पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या। काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये ड्रग प्रकरणाची कारवाई करण्यात आली होती। या संदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक पार पडली। ड्रग प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असून स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर रोजी शिर्डीत येणार असून पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण होणार असल्याची माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे। दिल्लीतल्या पंतप्रधान कार्यालयाला भेट देऊन या दौऱ्यासंदर्भात प्राथमिक चर्चा केली असल्याचं विखेंनी स्पष्ट केलं। बीडच्या माजलगाव शहरात केंद्रीय सामाजिक न्याय विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं दिव्यांग व्यक्तींना साहित्याचं वाटप करण्यात आलं। दिव्यांग बांधवांच्या प्रत्येक अडचणीत केंद्रासह राज्य सरकार पाठीशी उभं असल्याची भावना खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली। धाराशिवमध्ये तुळजाभवानी देवीच्या दर्शन व्यवस्थेबाबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। राज्य सरकारनं जिल्हाधिकारी यांना नियम आणि अंमलबजावणीबाबत सूचना द्यायला हव्यात असं मत त्यांनी व्यक्त केलं। ठाण्याचे खासदार राजन विचारेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेतेपदी नियुक्त केल्यानंतर त्यांनी ही सदिच्छा भेट घेतली। आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून मंत्री धनंजय मुंडे यांनी भाष्य केलंय। पक्षांतर्गत लोकशाहीत बहुतांश आमदार दुसऱ्या बाजूला गेले असतील तर लोकशाहीत त्याला मान्यता मिळाली पाहिजे असं मत मुंडेंनी व्यक्त केलं। सुनावणी पुढे ढकलली की आरोप कशासाठी असा सवाल त्यांनी केला। न्यायालयावर विश्वास ठेवला पाहिजे असंही ते म्हणाले। गेल्या हंगामातील ऊस गाळपासाठी प्रतिटन 400 रुपये अधिक देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी पुन्हा एकदा
आंदोलनाला सुरुवात केली आहे। मागण्या मान्य झाल्याशिवाय ऊस हंगाम सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला। सदाभाऊ खोत एकीकडे सरकारवर टीका करतात तर दुसरीकडे फडणवीसांचं समर्थन करतात। त्यांची ही दुटप्पी भूमिका त्यांना शोभत नाही अशी टीका शेतकरी संघटनेच्या रघुनाथदादा पाटील यांनी केली। तसंच ऊसाला 5,000 रुपये दर मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। आसियान राष्ट्रांच्या संघटनेतील देशांच्या राजदूतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली। भारत आणि आशियाई राष्ट्रांमधील परस्पर संबंध अधिक दृढ होण्यासाठी प्रयत्न करतानाच महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल मेरीटाईम इंडिया समिटच्या 3ऱ्या आवृत्तीचं उद्घाटन केलं। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली। मुंबईतल्या MMRDA मैदानात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली। नवरात्रोत्सवात कल्याण शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यानं अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे। सलग 7 दिवस पहाटे 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना कल्याण शहरात बंदी असणार। वसई विरार महापालिकेच्या बसनं महिलेला धडक दिल्याची घटना समोर येते। यात बस स्टॉपवर उभी असलेली महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। मध्य रेल्वेवर विना तिकीट प्रवाशांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय, कारण कल्याण रेल्वे स्थानकावर एका दिवसात तब्बल 4,438 फुकट प्रवासी आढळून आले। स्थानकावर करण्यात आलेल्या कारवाईत एका दिवसात तब्बल 16,85,000चा दंड वसूल करण्यात आला। मुंबई गोवा महामार्गाची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे, त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला असून 30 ऑक्टोबरला खड्ड्यांच्या निषेधार्थ करुळ घाट ते कणकवली तळेरे यापर्यंत पदयात्रा काढली जाणार आहे। नालासोपारा परिसरात वसई विरार महापालिकेची जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं। सतत जलवाहिन्या फुटत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। शारदीय नवरात्रोत्सवाच्या 3ऱ्या माळेला म्हणजे 3ऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची कामाक्षी देवी रूपातली पूजा बांधण्यात आली। देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। रायगड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या सावित्री नदीवरच्या पुलाची चाचणी पूर्ण झाली आहे। पुलावरून वाहतूक सुरळीत होत असल्यानं 20 ऑक्टोबरपासून हा पूल सर्व वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे। हिंगोली शहरासह परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली। दिवसभराच्या उकाड्यानंतर संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। दुष्काळासंदर्भात सरकारनं जाहीर केलेल्या ट्रिगर 2 यादीत नाशिक जिल्ह्यातल्या फक्त 3 तालुक्यांचा समावेश आहे। जिल्ह्यातल्या चांदवड, देवळा, नांदगाव या तालुक्यांचा यादीत समावेश नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात यंदा पावसानं पाठ फिरवल्यानं 70% नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागानं दिला। तालुक्यात सरासरीच्या 40% पेक्षा कमी पाऊस झाल्याची माहिती मिळते। नंदुरबारच्या शहादा इथल्या नागाई शुगर कारखान्यानं शेतकऱ्याच्या ऊसाची पूर्ण थकीत रक्कम 21 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान देण्याचं आश्वासन दिलं। सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला यश आलं। आशा आणि गट प्रवर्तक यांच्या आयटक शाखेच्या वतीनं नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर एकदिवसीय आंदोलन करण्यात आलं। आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 70,000 आशा सेविका 18 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी संपावर जात आहेत। त्या अनुषंगानं हे आंदोलन करण्यात आलं। बुलढाण्याच्या बायगाव खुर्द इथं तब्बल 295 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आलं। या विरोधात खडकपूर्ण प्रकल्पाच्या जलाशयात शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत आंदोलन केलं। शिर्डी दर्शनासाठी आलेल्या भक्तांची कमिशन एजंटकडून फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आलाय। त्रिपुरा राज्यातून दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाची या एजंटनं VIP दर्शन मिळवून देण्याच्या नावाखाली हजारो रुपयांची लूट केल्याचं समोर आलं। तब्बल 33 वर्षांनंतर खानदेश कुलस्वामिनी आदिशक्ती एकविरा देवीला सुमारे 30 तोळे सोन्याचे दागिने अर्पण करण्यात आले। एकविरा देवीचे ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ गुरव तसंच मुख्य पुजारी यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून देवीला दागिने परिधान करण्यात आले। धुळे जिल्हा परिषद अपहरणकांडातील मुख्य आरोपी भास्कर वाघ याच्या घरातून हे दागिने ACBच्या पथकानं जप्त केले। आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्तानं मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत वाशिममध्ये जिल्हास्तरीय अमृत कलश यात्रा काढण्यात आली। अमृत कलशातील एकत्रित केलेली माती 26 ऑक्टोबर रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमासाठी नेण्यात येणार आहे। पेण तालुक्यातील केळंबा देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची गाडी नाल्यात कोसळल्यानं 2 जण जागी ठार तर 3 जण जखमी झाले।
मुंबई गोवा महामार्गावर चिंचवण गावाच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला. मिरजेत अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांना राम कदम स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी सावनी रवींद्र यांच्या सुरेल मराठी गीतांना रसिकांनी टाळ्यांची साथ दिली. गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफ पुणेच्या पथकाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. आगीपासून पाण्यापासून बचाव कसा करायचा याचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एबीव्हीपी कार्यकर्ते विरुद्ध आंबेडकरी कार्यकर्ते यांच्यात राडा झाला. एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाचं विद्रुपीकरण केल्याचा आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आरोप करून मुद्द्यावर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. भीमाशंकरला इथल्या शिवलिंगावर पूजा अभिषेक करण्याच्या वादातून गुरुवांच्या 2 गटात जोरदार हाणामारी झाली. पोलिसांसमोर हा प्रकार सुरू होता. अखेर या हाणामारीत काही जण किरकोळ जखमी झाले. पुण्यात पुन्हा कोयत्यानं दहशत माजवण्याचा प्रकार सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. बिलावरून टोळक्यानं हॉटेल चालकावर कोयता उगारला. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये 3 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. कोपरगाव शहरात गेल्या 2 दिवसापासून दर्शन देणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलंय. बिबट्याचा संचार सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर वन विभागानं रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली. चंद्रपुरात वाघाच्या शिकारी प्रकरणी बावरिया टोळीच्या आणखी 5 जणांना गुवाहाटीतून अटक करण्यात आली. सावली तालुक्यात या टोळीनं 2 वाघांची शिकार केल्याचं समोर आलं. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात देवीला तेल वाहण्यावर बंदी असताना सुद्धा खुलेआम तेल विक्री सुरू आहे. 20 रुपये दरानं तेलाच्या बॉटलची विक्री करून भाविकांची राजरोसपणे लूट केली जाते. बुलढाण्यात कृषी सिंचन योजनेत ठिबक आणि तुषार सिंचन संच साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याची घटना उघडकीस झाली. या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार असलेल्या कृषी अधिकाऱ्यांना सोडून कनिष्ठ स्तरावरच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे कृषी विभाग अधिकाऱ्यांना पाठीशी घालतंय का, वाचवतंय का असा सवाल उपस्थित होतो. सोलापुरात तृतीयपंथीयांचा डंका उत्सव उत्साहात पार पडला. घटस्थापनेनं तर नवरात्रीच्या पहिल्या मंगळवारी हा डंका उत्सव साजरा केला जातो. या डंका उत्सवासाठी तृतीयपंथी जोगती समाज शेकडोंच्या संख्येनं सहभागी झाले होते. जळगावात आशा स्वयंसेविका जिल्हा परिषदेसमोर रास्ता रोको करत होत्या. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्वयंसेविकांनी दिला. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आलं. राज्यातील महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावं अशा मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागण्यांसाठी बीडच्या केज शहरात रिपाईच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरात स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खचलाय. नगरपालिकेनं तात्काळ दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिक करतात. अन्यथा आंदोलनाचा इशारा बहुजन विकास अभियानाच्या वतीनं देण्यात आला. गडचिरोली पोलिसांनी 6 लाख रुपये बक्षीस असलेल्या एका जहाल माओवाद्याला अटक केली आहे. माओवादी मेसो कवडे हा जारवंडी दोद्दूरच्या जंगलात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पेपर विक्रेत्यानं हप्ता दिला नाही म्हणून संतप्त झालेल्या गुंडानं त्यांचा स्टॉल जाळल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली. चंद्रपूर शहरातल्या जटपुरा गेटजवळ रस्ता ओलांडत असताना एका वृद्धाला रिक्षानं जोरदार धडक दिली. यात वृद्ध गंभीर जखमी झाला. या अपघाताचं सीसीटीव्हीमध्ये हा अपघात कैद झाला. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील गोदावरी नदीत सिरोंचा तालुक्यातल्या 2 व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला. आंघोळीसाठी गेलेले असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघे पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. पलूस तालुक्यातल्या चोपडेवाडी इथं बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्यांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्याभरात ही 5वी घटना आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करतात. मुंबई गोवा महामार्गावर पहाटेच्या सुमारास कणकवली नजीक भीषण अपघात झाला. मिरजेतून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोच्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातल्या विसरवाडी गावानजीक
शेतातील विहिरीच्या पाण्याच्या वाटणीवरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे। 3 भावांच्या मदतीने योगेश डोंगरे या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 जणांना अटक करण्यात आली। जुन्नरची नवी ओळख आता विषारी सापांचा प्रदेश अशी होऊ पाहतीये। तालुक्यातील विविध भागात मागील महिन्याभरात सर्पदंश मोठ्या प्रमाणात वाढले। मात्र पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्पदंश झाल्यावर उपचार करण्यासाठी सरकारी पातळीवर कुठलीच सुविधाच नाहीये। भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूरमध्ये माकडाने धुमाकूळ घातलाय। माकडानं घरावर उडी घेतल्यानं पायऱ्यांचा भाग तुटून 63 वर्षीय महिलेच्या पायावर पडला। या दुर्घटनेत महिलेच्या दोन्ही पायांना इजा झाली आहे। तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ढगफुटीनंतर सिक्कीममधल्या तिस्ता नदी अजूनही दुथडी भरून वाहते। नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तो पुन्हा जोडला जाण्यासाठी लष्कराच्या त्रिशक्ती कॉपर्सकडून पूल बांधला जातोय। अतिशय बिकट परिस्थितीत जवानांचं हे काम अहोरात्र सुरू आहे। उत्तरेकडील राज्यांमध्ये आता तापमान बदलू लागलंय। उत्तराखंडमधील बद्रीनाथ इथं तुफान बर्फवृष्टी झाली आहे। बद्रीनाथ परिसरात जवळपास 2 इंच बर्फाचा थर जमत आलाय। कडाक्याच्या थंडीत अनेक भाविक बद्रीनाथला भेट देत आहेत। ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वहिदा रहमान यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी वहिदा रहमान भावूक झालेले पाहायला मिळाले। गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्री आलिया भट्टला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला। या भव्य सोहळ्यासाठी आलिया भट्ट खास तिच्या लग्नातली साडी नेसून पोहोचली। यावेळी तिचं कौतुक करण्यासाठी तिचा पती रणबीर कपूर उपस्थित होता। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण। माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकरांच्या पुस्तकावरून वाद निर्माण झाला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं। काय म्हणालेत अजित पवार पाहूया थोड्याच वेळात, म्हणजे रात्री 8 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर स्पेशल रिपोर्ट।